पेपर फुटी संदर्भात आज विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होणार आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर आपण रोहित पवार आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे या ठिकाणी या आंदोलनात सहभागी होणार आहेत। काँग्रेस पार्टीचे संस्थापकीय अध्यक्ष दीपक दिपके हे देखील या ठिकाणी येणार आहेत। प्राध्यापक विठ्ठल कांगणे या ठिकाणी आहेत। असे अनेक दिग्गज देखील या विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळते। तत्पूर्वी जर पाहिलं आपण तर या ठिकाणी मात्र पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मात्र पोलीस हे अलर्ट मोडवर आले तर आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास हजारोच्या आसपास पोलीस या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि त्यांचे जे कायदा आणि सुव्यवस्थेचा जे प्रश्न आहे तो कुठेतरी बाधित होऊ नये म्हणून मात्र या ठिकाणी आता पोलीस मोठ्या ठिकाणी या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जवळपास 3 DCP या ठिकाणी आहेत, ACP देखील आहेत आणि पोलीस कर्मचारी या ठिकाणी देखील तैनात करण्यात आलेले आहे। जो विद्यार्थ्यांचा जो रोष आहे, जी आक्रमकता आहे आणि विशेषतः रोहित पवार हे अतिशय आक्रमक असं नेतृत्व आहे, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि पोलिसांना काही सूचना देखील देण्यात येताना आपल्याला या ठिकाणी पोलीस अधिकारी पाहायला मिळतात। आपण पाहू शकता की या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत, पोलीस कर्मचाऱ्यांना काही सूचना देत आहेत। नेमक्या ह्या सूचना काय आहेत आपण देखील या ठिकाणी पाहू शकता की अव्वल दर्जाचे जे अधिकारी आहेत या ठिकाणी मात्र पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यांचे काही नियम आहेत, काही अटी आहेत या ठिकाणी आपल्याला पाहू शकता की कशा प्रकारे ते त्यांना सूचना देत आहेत। मात्र आता अवघ्या काही मिनिटांमध्येच या ठिकाणी आता आंदोलनाला सुरुवात होणार आहे। जवळपास 10 ते 10:30 दरम्यान या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होणार आहे। अभिजित ते दिल्लीमध्ये आंदोलन करते, जंतर मंतर मध्ये आहेत आणि ते आता डायरेक्ट एअरपोर्टहून या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्यामुळं विद्यार्थ्यांचं लक्ष जे आहेत आता केंद्रित करण्यासाठी आता विभागीय आयुक्त कार्यालयावरती हा मोर्चा जो आहे ते काही वेळात धडकणार आहे। तत्पूर्वी आपण पाहिलं तर मोठा बंदोबस्त पोलिसांचा मोठा फौज पट्टा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आता सरकार मात्र या आंदोलनाकडे कसं पाहतं हे देखील जो का पेपर फुटीचा जो का कीड महाराष्ट्राला लागलेला आहे यामधून कसा उभारण्याचा प्रयत्न करायचा हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। संजय अयर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर।